आणि स्वामींचं मंदिर आता थोडंच राहिले, कारण आज नाही स्वामींचं मंदिर भेटलं मी जाणार म्हणजे जाणारच. स्वारगेटला इकडे तिकडे कुठं पण जायचं काय ना, आज जायचंय मला काही करून काही लय खूप इच्छा झाली माझी. तर आता चला चुकून जंगली महाराजांच्या आपल्या दर्शनाला गेलो. पण चालतंय, मला नव्हतं माहिती तिथं आहे स्वामींचं मंदिर असं ऐकण्यात आलं तर माझ्या. पण ठीक आहे, जंगली महाराजांनाच आपल्याला तिकडे दर्शनाला बोलवायचं असं कदाचित, असं मानून मी दर्शन घेऊन आलोय. आता चाललोय स्वामींच्या दर्शनाला. तर चलो. गुड इव्हिनिंग मित्रांनो. तुम्ही बघू शकता कसलं खतरनाक वातावरण झालं आणि असे डगबग निघले ते. पण पुण्यात आहे ना, आपल्या भारतात पाऊसच होत नाही. काय झालं काय माहिती, सगळीकडे पाऊस पडतोय ऑल वर्ल्डमध्ये, पण इंडियामध्ये काय पाऊस पडत नाही. तर आता आपण चाललोय, आज आपला नाईट होता तुम्हाला माहिती आहे. तर स्वामी समर्थ महाराज यांच्या दर्शनाला चाललोय. आणि पहिल्यापासून माझे खूप जवळचे म्हणजे प्रिय म्हणता येईल, एक मित्रासारखे. तुम्हाला देव वगैरे वाढत असेल त्यांच्यात, पण माझं खूप वेगळं रिलेशन आहे त्यांच्यासोबत. माझ्या मोबाईलच्या कवर मागं पण त्यांचं ते संरक्षण यंत्र आहे. तर हाय, आता चाललोय, आज नाईट ऑफ आहे. तुम्हाला तर माहिती आहे मी नाईट ऑफला कधीच रूमवर नसतो. तुम्ही यार पुढचं वातावरण बघा ना यार, कसलं खतरनाक आहे. तिथं आपण एक्सरसाइज वगैरे करायचो ना, वरून लय भारी वाटतं. कॅमेऱ्यात मला माहित नाही कसं दिसतं असं, पण अनबिलिव्हेबल बाई. खरंच बाहेर पडलं पाहिजे रे, हे बघण्यासाठी बाहेर पडलं पाहिजे. चला, मेट्रोची वाट बघतोय, कधी येते काय माहिती. आपण मंदिरात आणि गर्दी बघू शकता गुरुवारमुळं. मित्रांनो, मला पहिल्यांदा वाटलं स्वामींचंच मंदिर आहे, पण हे आपल्या जंगली महाराज स्वामींचं मंदिर आहे. तर काय नाही, त्यांचा पण आशीर्वाद घेऊ. आणि डेक्कनच्या तिकडे एक आपल्या स्वामींचं मंदिर आहे, तर तिकडे जाऊया. तिकडे फोन अलाउड नाही, त्याच्यामुळे मी हळूच खालून शूटिंग काढतोय. चांगलं वाटलं, आरती वगैरे चालू आहे. तुम्ही बघू शकता आरती चालू आहे आतमध्ये. आणि एकदम पॉझिटिव्ह वाईब नाही का, एकदम शांत आहे. लहान मुलं वगैरे खेळतात ते. तर चला जाऊया स्वामींच्या मंदिरात. भाई काय तेज आहे यार या चंद्राचं, म्हणजे काय दिसतोय तो गोड, किती सुंदर आहे यार हे सगळं. समोर असा चंद्र आणि खाली मंदिर, मंदिरासमोर बसलोय, त्यात प्रार्थना चालू आहे. आणि हे सगळं असं वातावरण पॉझिटिव्ह वाईब्स घेऊन जेव्हा आपण घराकडे निघतो, तर मी जंगली महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि चालत चालत आपल्या डेक्कनच्या सगळीकडे बघत बघत आपल्या स्वामींच्या मठाकडे आलो. आणि मित्रांनो, जवळपास आहे ना एक 15-20 मिनिटं झालं चलतोय, आणि आता डेक्कन पर्यंत आले. तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट. आणि स्वामींचं मंदिर आता थोडंच राहिले, कारण आज नाही स्वामींचं मंदिर भेटलं मी जाणार म्हणजे जाणारच. स्वारगेटला इकडे तिकडे कुठं पण जायचं काय ना, आज जायचंय मला काही करून काही लय खूप इच्छा झाली माझी. तर आता चला चुकून जंगली महाराजांच्या आपल्या दर्शनाला गेलो. पण चालतंय, मला नव्हतं माहिती तिथं आहे स्वामींचं मंदिर असं ऐकण्यात आलं तर माझ्या. पण ठीक आहे, जंगली महाराजांनाच आपल्याला तिकडे दर्शनाला बोलवायचं असं कदाचित, असं मानून मी दर्शन घेऊन आलोय. आता चाललोय स्वामींच्या दर्शनाला. तर चलो. फायनली आपल्याला स्वामींच्या मठाकडे जाण्याचा बोर्ड दिसलेला आहे. तर चला, आणि आत्ता आपण आलो आहे मंदिरात. गर्दी बघू शकता, गुरुवारमुळं किती सारी गर्दी आहे. पण स्वामींचं आपलं दर्शन झालं, डोळे भरून दर्शन झालं. आणि तिथे एक जणाचा आहे ना बड्डे पण होता, एका माणसाचा. तर सगळ्या महिला वर्ग त्यांचा बड्डे सेलिब्रेट करत होते. आणि आपण मग प्रसाद घेतला आणि तो खाल्ला. आणि त्यानंतर स्वामींच्या मठाला कॅमेऱ्यात कैद करून आपण निघालो FC रोडकडे. असंच FC रोडवर हिंडत होतो आणि पोरींचे कपडे काय स्वस्त आहे राव म्हटलं. 50 रुपयाला 2 टॉप 3 टॉप.
आणि जास्त जर तिथं आपण हावरेगिरी केली आरेरावी केली तर 50ला 4 पण द्यायला रेडी भाई. आणि एवढं भारी एफ सीला आलो आहे आणि रिचची कॉफी नाही पिली मग तो एफ सीला आलाच नाही. हा व्हिडिओ मी अत्यंत काळजीपूर्वक काढला आहे आणि ना डॉगेश भाईच्या परमिशनने काढला आहे. नाहीतर आणि मी बसलो आहे पण लई सांभाळून बरं का. माझी लई फाटली होती बाई त्याचं तोंड बघून. मित्रांनो, स्वामींचं दर्शन झाल्यानंतर आहे ना तसंच पुढं आपलं एफ सी रोडला आलो आणि थोडं हिंडत होतो. आज काही कॉन्टेंट नाही भेटला, कॉन्टेंटच्या आणि हिंडत पण नव्हतो. असं जरा बसलो होतो इथं कलाकार कट्ट्यावर नाही का. तर आता जवळपास 9:30 वाजलेत, निघायला लागणार आहे. कारण बाहेर तर खायचा मूडच होत नाही, काय कंटाळा आला ते बाहेरचं खाऊन खाऊन. त्यामुळे आता जायचं लवकर जावं लागेल मेसला नाही का. आज काय एवढी गर्दी पण नाही, तुम्ही बघू शकता समोर. कारण आज गुरुवार आहे, नॉर्मल डे. जस्ट सॅटर्डे संडे असतं तर इथं मला पाऊल टाकायला जागा नसते. चला जाऊया. मित्रांनो, 10:15 झालेत आणि मी तुम्हाला सांगितलं तसं मी 9:15लाच निघणार होतो. पण कलाकार कट्ट्यावर आहे ना एक एक मुलगा होता उमर नावाचा. तर त्याने एक पार्टी लावली होती आणि तिथं बसला होतो की तुमच्याकडे जे काही क्वेश्चन असेल ते आपण बोलू. म्हणजे त्याला बोलायला आवडत होतं इन शॉर्ट. आणि तो काही स्टिकर देत होता बोलल्यावर. म्हणजे स्टिकर एक बहाणा होता फक्त लोकांसोबत बोलण्याचं किंवा लोकांचं मन उघड करण्याचं, जे असे ज्यांना बोलायला कोण नाहीये वगैरे. तर त्याच्या संग मी फक्त 10-15 मिनिटं बोलणार होतो आणि मी जस्ट ना फक्त 15 मिनिटं बोलायचं म्हणून त्याच्यासोबत 1 तास कसा गेला मला कळलं नाही. म्हणजे भाई तो बोलतच राहत होता फक्त. आणि अनबिलिव्हेबल, मला शब्द फुटत नाही की बाबा म्हणजे नाही का की काहीतरी चांगलं करतो एवढं सांगितलं त्याने की लोक नुसतं इंस्टाग्राम मला पण नाव ठेवले उलटी ब्लॉगिंग वगैरे करता. पण यातून तुम्ही काय करता, अचीव काय केलंय तुम्ही? एक समाजात तुमचं काम काही आहे, तुम्ही फक्त म्हणता हा झाडे लावले पाहिजे. कुठे तुमचं काम आहे का काही? तर असं वगैरे सगळं झालं डिस्कशन. पण बरं वाटलं, स्ट्रेंजर लोकांसोबत बोलायला मजा येते रे. तर चलो आता मेट्रो स्टेशनला आलं, तुम्ही बघू शकता इकडे समोर डेक्कनच्या. जाऊया उद्या परत मॉर्निंग ड्युटी. चलो. काही म्हणा पण कामावर आलेली झोप आहे ना एकदम वेगळीच असते. पर मी आतमध्ये एंट्री मारली तरी आमचा सिक्युरिटी गार्ड निवांत आहे. पण मी पण त्याला न डिस्टर्ब करताय ना झोपू द्या म्हटलं बाई, आपण पण झोपतो ना मग त्याला. आलोय आता रूमवर मित्रांनो. तर काय नाही, आज आपला नाईट ऑफ होता आणि नाईट ऑफच्या दिवशी आपण गेलतो स्वामींचं दर्शन घ्यायला. पण मला वाटलं ते जेएम रोडच्या त्यावरती जे आपलं पाताळेश्वर लेणी त्याच्या बाजूला स्वामींचं मंदिर आहे, पण ते जंगली महाराजांचं मंदिर आहे. ठीक आहे, कोणत्या तरी महाराजांचं दर्शन झालं त्याच्यानंतर मग स्वामींचं दर्शन तर आपल्याला घ्यायचंच होतं. तर त्याच्यामुळे मी डेक्कनला आलो. मग डेक्कनला तर खूप गर्दी होती, प्रसाद वगैरे खाल्ला, दर्शन झालं आणि मग तिथून म्हणलं थोडी एफसी रोडला चक्कर मारून यावी. पण आज काय मला काही कॉन्टेंट क्रिएटर भेटले नाही, कारण आज फ्रायडे सॅटर्डे एंड दिवस नव्हता, वीकचा वीकेंड नव्हता सॉरी. आणि तर आपल्याला एक तिथं एक सांगितलं मी तुम्हाला उमेद नावाचा मुलगा भेटला. त्याच्यासोबत आपण 15 मिनिटं बोलणार होतो, ते 1 तासात कधी कन्वर्ट झालं कळलंच नाही. नंतर मग आता जेवलो पण नाही मी, जाऊ दे भूक पण नाही एवढी. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. आणि जर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग इंटरेस्टिंग वाटला असेल तर आपल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा. आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईबर यार काय दिसत नाही, करा यार सबस्क्राईब प्लीज. बघा जमते का? हा, घ्या एफर्ट थोडे यार, मी एवढे घेतोय तर तुम्ही तर ऍटलीस्ट थोडे तरी एफर्ट घ्या शेअर करायचं. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.